इचलकरंजी शहरातील विविध भागात असलेल्या 6 प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरणासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15व्या वित्त आयोगातून हा निधी मंजूर झाला असून यातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपडे पालटणार आहे। इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून या ठिकाणी देशभरातील विविध राज्यातून अनेक कुटुंबे उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत। हे शहर कामगारांचे शहर म्हणूनही ओळखले जाते, त्यामुळे कामगार आणि झोपडपट्टी वासियांची संख्या मोठी आहे। या सर्वांना ज्या त्या ठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी शहरात 6 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत। त्यामध्ये लाल बहादूर शास्त्री शाळा क्रमांक 34 कलानगर, भारतमाता विद्या मंदिर शाळा क्रमांक 33 शाहू पुतळा हुतात्मा भगतसिंग शाळा क्रमांक 22 विक्रमनगर, झाकीर हुसेन उर्दू शाळा खंजिरेमळा, वेणुताई विद्या मंदिर हॉल आंबेडकर नगर आणि म्युनिसिपल हॉल जवाहरनगर पोस्ट ऑफिस जवळ यांचा समावेश आहे। या प्राथमिक आरोग्य केंद्रातून ज्या त्या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा औषधोपचार केले जातात। ही प्राथमिक केंद्रे अत्यंत जुने आहेत। केंद्र सुरू असलेल्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली असल्याने या केंद्राच्या नूतनीकरणाची गरज होती। या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी माहिती घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता। कामगारांचे शहर व औद्योगिक नगरीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यासह छोटे मोठे अपघात घडत असल्याने तातडीने आरोग्य सुविधांची सातत्याने नितांत गरज भासते। त्यासाठी आवश्यक सुविधांसह आरोग्य केंद्राच्या इमारती सुसज्ज असणे आवश्यक असल्याबद्दल सविस्तर माहिती आमदार आवाडे यांनी दिली। त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून शहरातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी 59 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यातून लवकरच या आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटून त्या ठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध होण्यासाठी आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत।